दिवाळी अर्थात दीपोत्सवाचा उत्सव सर्वत्र सजावट आणि दिव्यांनी उजळून निघालेल्या या सणानिमित्त ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी ओसंडून दिसते। कपडे, सजावटीचे साहित्य, रांगोळी, तोरणे या खरेदीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक बाजारात गर्दी करताना पाहायला मिळतात। खरेदीसाठी नागरिकांनी आजचा शुक्रवार सत्कारणी लावला असून ही दिवाळी आनंदात साजरा करण्यासाठी खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मनीष गंगुर्डे यांनी। पाहूया। आपण पाहतोय की ठाण्याची ही मुख्य बाजारपेठ आहे। जांभळी नाका ते ठाणा स्टेशन या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते। अगदीच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे। पुढचे 6 दिवस जे आहेत ती दिवाळी जी आहे ती साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी उद्या शनिवार आणि रविवार असल्यामुळे आज शुक्रवारच्या निमित्ताने लोकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळते आणि खरेदी जी आहे ती अगदी नगण्य असेल तरी मात्र खरेदीची जी ओढ आहे ती नागरिकांमध्ये प्रचंड बघायला मिळत आहे। त्याबरोबर दुकानं असतील, रस्त्यावरती असलेले जे स्टॉल्स असतील त्यावरती देखील प्रचंड गर्दी ही आपल्याला बघायला मिळत आहे। प्रामुख्याने दिवाळी हा सण अगदी साजरा केला जातो। प्रत्येकाच्या घरोघरी दिवाळी ही साजरी केली जाते आणि त्यामुळे मुख्य बाजारपेठा या ठाण्याच्या ज्या आहेत त्या आता फुलून निघालेल्या आहेत। या मुख्य बाजारपेठेमधून खास करून परिवहन विभागाच्या बसेस जातात, पण मात्र त्या बसेस देखील आता बंद करण्यात आल्या आहेत, कारण बाजारपेठा ज्या आहेत त्या लोकांच्या गर्दीने ओसंडून भरलेल्या आहेत आणि त्यामुळे मुख्य बाजारपेठेतून आता बसेस देखील दुसऱ्या रस्त्याने स्टेशनच्या दिशेला जात आहेत। त्यामुळे जी गर्दी जी आहे त्या गर्दीच्या जो उच्चांक आहे तो देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आणि त्यामुळे दीपावलीच्या या पहिल्या दिवसाला ठाणेकरांनी अगदी बाजारपेठा या फुलून निघाल्या आहेत। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।